सध्या बाजारात वाटाणा किंवा मटार भरपूर प्रमाणात आलेला आहे। तर वाटाण्याचे तेच पदार्थ किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, म्हणून वेगळं काहीतरी टेस्टी खावं। पण काय खावं? तर मस्त गरम गरम चविष्ट ओल्या मटारचा ठेचा किंवा चटणी, मस्त चपाती आणि छान कढी इथे बनवून तयार आहे। तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। वाटाण्याची हिरवीगार चटणी किंवा वाटाण्याचा ठेचा बनवण्यासाठी मी इथे 300 ग्रॅम हिरवा मटार निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर झटपट वाटाण्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घेणार आहे आणि तेल छान गरम झाल्यावर जिरे घ्यायचे आपल्याला हाफ टेबलस्पून। त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि सोबत 1 इंच अद्रकचे तुकडे आपल्याला इथे लागणार आहेत। तेलामध्ये लसूण आणि अद्रक छान परतवून घ्यायचे। लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं, त्यामुळे आपल्या वाटाण्याच्या ठेचाला खूप छान टेस्ट येईल। लसूण आणि अद्रक छान परतवून झाल्यानंतर इथे आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। या मिरच्या सुद्धा आपल्याला 1 मिनिट परतवून घ्यायचे, जेणेकरून मिरचीचा कच्चापणा कमी होईल। मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता काय करायचं, आपल्याला 1 मिनिट मिरची परतवून झाल्यानंतर इथे आपल्याला हिरवे मटार ॲड करून घ्यायचे। तसं बाजारात सध्या मटारच्या शेंगा भरपूर प्रमाणात आलेल्या असतात आणि म्हणूनच काहीतरी नवीन आणि चविष्ट असा पदार्थ बनवा, म्हणून आज आपण हा वाटाण्याचा ठेचा बनवत आहोत। आता चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ। मीठ सुद्धा परतवून झाल्यानंतर आता काय करायचं, हे मटार शिजण्यासाठी आपल्याला 5 मिनिट पॅन कव्हर करून घ्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर पॅन ओपन करून बघू। अतिशय सोपी आणि पारंपरिक रेसिपी जी कोणीही अगदी सहज पद्धतीने बनवू शकेल। आता हे मटार आपण पूर्णपणे न शिजवता फक्त 75% शिजवून घेतलेले आहेत आणि हे मटार थंड झाल्यानंतर आपल्याला या ओल्या मटारचा ठेचा बनवण्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला यात ॲड करायचं आहे 1 टीस्पून काळे मिरे पावडर, हाफ टीस्पून चाट मसाला जर आवडत असेल तर, कोथिंबीर घालू थोडीशी। आता ठेचाच बनवतोय तर तो तुम्ही एकतर ठेचूनही करू शकता किंवा मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता जराही पाणी न घालता आपण हे वाटाणे शिजवून घेतलेले होते आणि आताही आपण एकही घोट पाणी न घालता हा वाटाण्याचा ठेचा वाटून किंवा ठेचून घेतलेला आहे। तर वाटाण्याचे तेच पदार्थ किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, म्हणून वेगळं काहीतरी टेस्टी खावं म्हणून आपण आज इथे ओल्या मटारचा ठेचा बनवलेला आहे। तर मस्त गरम गरम चपाती सोबत वाटाण्याचा ठेचा, कांदा, गाजर आणि त्यासोबत जर अजून कढी असली तर भारीच बेत होणार आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही वाटाण्याची चटणी किंवा वाटाण्याचा ठेचाची रेसिपी, हे कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।